नमस्कार. मी गुलाबराव खंडागळे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तंत्र समन्वयक म्हणून 5-6 वर्षे काम केलेला आणि शून्य मशागत महती फळबागेमध्ये आपण बघत आहोत. या अगोदर हा व्हिडिओ टाकला होता मी. या अगोदर हा व्हिडिओ झालेला आहे या फळबागेचा. आज आपण बघत आहोत की तंतुमय मुळाचा वाढ कशी होते. हे बघा, तंतुमय मुळं इथं लक्षात घ्या. इथं तंतुमय मुळाची वाढ आणि झाड आहे जवळपास 1.5 वर्षाचं 2 वर्षाचं झाड आहे. आणि या झाडामध्ये आपण बघत आहोत की सोयाबीनचा लागवड केलेली आहे. आणि सोयाबीनची लागवड केल्यामुळे बेड एकदाचे पाडले की ताण मिटला आपला. आणि बेडवरती सोयाबीन लागवड झालेली आहे. आणि आपण सोयाबीनची लागवड बघलो आणि सोयाबीन इथं लागवड होऊन उगलेलं आहे. आणि 2 बेड फळबागेमध्ये काढलेले. साधारण या 2 फळबागेमध्ये 2 बेड बसलेले आहे. आणि 2 बेडवर ते कापणी करून सोयाबीन घेता, बाकीची सोयाबीन काढून येता. आणि जो काही ह्युमस आहे, जो काही पालापाचोळा आहे, तो इथं पडतो आहे बरं का. त्याच्यामुळे फळबागेला कलर बघा कसा आलेला आहे. आता हे सगळी फळबाग बघतोय आपण आणि फळबागेला कलर बघा तुम्ही. सगळा कलर दिसतोय बघा. हे समोर दिसतं बघा सगळे. आणि एकदम फळबाग टॉप आहे मोसंबी. आणि आपल्याला दिसतंय ते. आणि याच्यामध्ये एक प्रकारचं आपल्याला ग्रीनरी, हिरवेगारपणा दिसतोय मोसंबीमध्ये. आणि एकदम भारी मोसंबी आहे. आणि सोयाबीनसुद्धा भारी आहे. खूप मोठा बाग आहे. पळसगावचा बाग ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत हे पळसगाव होतं. आणि या पळसगावला मोतिंगे म्हणून आमचे शेतकरी आहे. सुंदर शेतकरी ते शेती करतात. आणि विश्वासराव बापू मोतिंगे राणा टापरगावचे आहे. ते पण पळसगावच्या शिवारामध्ये त्यांच्या जमिनी आहे. आणि ह्या जमिनीवर त्यांनी मोसंबीची विकास केलेला आहे. शेडनेट आहे. शेडनेटसुद्धा इथं मोठं शेडनेट घेतलेलं आहे. आणि अनेक गोष्टीचा इथं म्हणजे त्यांनी वहपो केलेला आहे. आंबा आहे, मोसंबी आहे. आणि अशा प्रकारचं खूप मोठं फळबाग त्यांनी घेतलेली आहे. आज आपण इथं आवर्जून बघत आहोत. आणि मोसंबीमध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबीच असेल, आंबा असेल, पेरू असेल, इतर सर्व बागामध्ये आपण जर असे छोटे छोटे 2 जर बेड काढून घेतले तर अतिशय आनंद होतो. आणि या 2 बेडमध्ये आपल्याला कुठलंही पीक घ्या. रबीमध्ये हरभरा होईल, खरीपामध्ये सोयाबीन बघतो आपण. आता ही सोयाबीन बघतोय आपण आता. आणि सोयाबीनच्या मोठमोठे पट्टी दिसते आपल्याला लंबले. आणि मोसंबीला एकदम ग्रीन, कुठं डायबॅग नाही, कुठं काय नाही. ना अशा जागेवर ते जो फ्रूट फॉल आहे म्हणजे फळं गळण्याचं प्रमाण होत नाही. कारण इथं कुठलाही रोटावेटर नाही आहे, कुठलं काहीच नाही आहे. कापणी करायची आणि टाकून द्यायचं. मग तुम्ही भले ग्रास कटर ना करा का दीपक काकासारखं, तरी काम चालतं आहे. दीपक काकाची टेक्नॉलॉजीसुद्धा वापरू शकता अशा फळबागेमध्ये. खूप चांगलं आहे. आमचे पैठणमधले कातबाने साहेब ही टेक्नॉलॉजी वापरतं बरं का. आणि कातबाण्याची मोसंबी खूप मोठी आहे. आणि धनगावला त्यांची बाग आहे कातबाने साहेबाची. आणि खूप मस्त काम केलेलं आहे त्यांनी बरं का. अशा पद्धतीचं राज्यातील शेतकऱ्यांनी फळबागेमध्ये बेड काढण्याचं काम करावं. आणि बेडवरती मोसंबी असेल, आंबा असेल, पेरू असेल, डाळिंब असेल, अंजीर असेल, खूप साऱ्या बागा आपण घेऊ शकतो. आणि मधल्या बेडमध्ये 5-6 वर्षे, 7-8 वर्षे, 10 वर्ष वांदा राहत नाही. कुठल्याही रोट्या मारू नका, कुठलंही काही करू नका. तंतुमय मुळं झाडांची मोडू नका.
आणि बेड काढून मधल्या 2 बेडवरच चाला. ह्या बेडला काहीच करू नका. ही जो बेड आहे ना आपला, ह्या फळबागेचा बेड काहीच करू नका. याला हालचाल करू नका, रोट्या मारू नका याच्यामध्ये. मी गुलाबराव खंडागळे पुन्हा एकदा माहिती देतो आणि ह्या व्हिडिओचं दुसऱ्यांदा चित्रीकरण आपल्या पुढे सादर करतो. आणि जे काम झालं ते टाकाऊ असतं. माननीय कोळेकर सर म्हणतात आमचे की टाकाऊ काम नाही आमचं, टिकाऊ काम आहे. आमचं टिकाऊ काम आहे, म्हणून टाकाऊ हा शब्द मी करणार नाही. माझं टिकाऊ काम असतं. एकदा सांगितलं आणि त्या शेतकऱ्यांनी ते अंमलबजावणी केली की ते काम चालू राहतं आमचं. खूप मस्त काम झालेलं आहे. बेड तसाच आहे, दिसते भेडच्या भेड तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.